श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. सकाळी उठताच या 10 गोष्टी केल्याने पठण न करता पूजा केली जाईल. मित्रांनो, जर तुम्ही सकाळी जागे झालात आणि काहीही केले नाही, परंतु तुम्ही हे एक काम केलेच पाहिजे, तर ते चुंबकासारखे काढले जाईल. ज्योतिषशास्त्रानुसार असे मानले जाते की ब्रह्ममुहूर्तात सकाळी केलेल्या कृतींचा दिवसभरातील दिनचर्येवर खूप मोठा खोल परिणाम होतो. म्हणूनच असे म्हटले जाते की सकाळी लवकर उठून देवाचे नाव घेऊन जीवनात सकारात्मक परिणाम आणणारे काही काम करावे. यामुळे आयुष्यातील प्रत्येक अडचण हळूहळू दूर होते. याशिवाय दुर्दैवाचे देखील नशिबात रूपांतर होते आणि जीवनात सकारात्मक ऊर्जा राहते. सा यांनी अशा काही कामांचे वर्णन केले आहे जे ब्रह्ममुहूर्तावर दररोज करणे अतिशय शुभ मानले जाते. बरेच लोक विचार करतात की ब्रह्ममुहूर्ताची योग्य वेळ कोणती आहे. मग त्यांना सांगा की पहाटे 4 ते 5:30 दरम्यानच्या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. अशा परिस्थितीत जर तुम्ही यावेळी जागे झालात आणि अंघोळ वगैरे केली आणि शास्त्रांनुसार उपाययोजना करा, मग तुम्हाला जीवनात शुभ परिणाम मिळू शकतील. असे केल्याने तुम्हाला माता लक्ष्मी तसेच इतर देवी देवतांची समान कृपा मिळते, ज्यामुळे तुम्हाला जीवनात शुभ परिणाम दिसू शकतात. तसेच तुमची रखडलेली कामे कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण होतील आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळू लागेल. याशिवाय तुमच्या घरातून नकारात्मक ऊर्जेचे दुष्परिणाम देखील दूर होतात आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहण्यास सुरुवात होते, जेणेकरून घरात आनंद, शांती आणि समृद्धी राहील. म्हणून मी या व्हिडिओद्वारे तुम्हा सर्वांना सांगते की सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर कोणत्या क्रिया केल्याने आनंद, संपत्ती आणि समृद्धी प्राप्त होते. तर सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठल्यानंतर जीवनात शुभ परिणाम मिळवण्यासाठी काय उपाय केले जातात ते जाणून घ्या. प्रथम, रात्री झोपण्यापूर्वी तांब्याच्या लोटात पाणी भरा. नंतर ब्रह्ममुहूर्तात उठताच आधी रात्री तांब्याच्या लोटात भरलेले पाणी घ्या, ज्यानंतर तुम्ही दैनंदिन कामे करू शकाल. तांब्याच्या लोटामध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने सर्व प्रकारचे परकीय पदार्थ दूर होतात. याशिवाय लवकर उठल्याने सौंदर्य, मुलांचे ज्ञान आणि आरोग्य प्राप्ती होते. त्याचवेळी देव तुम्हाला त्यांचे आशीर्वाद देखील देतो. क्रमांक 2, ताडाच्या तत्वज्ञानानुसार. मित्रांनो, शास्त्रानुसार सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून सर्वप्रथम तुम्ही तुमच्या तळहाताला भेट दिली पाहिजे. तुम्ही विचार करत असाल की असे केल्याने काय होईल, तर आम्ही तुम्हाला सांगू की असे केल्याने देवीची कृपा नेहमीच राहते. तसेच तुमचे नशीब देखील तुम्हाला बळकट करते आणि आधार देते. तसेच तुम्हाला संपत्तीची देवी लक्ष्मी आणि शिक्षणाची देवी सरस्वती यांच्याकडून विशेष कृपा मिळते, जी तुम्हाला जीवनात पूर्ण फळ देते. तिसरा क्रमांक, शंख आणि तुपाचा दिवा. मित्रांनो, शंखाला हिंदू धर्मात खूप महत्त्व दिले जाते. अशा परिस्थितीत सकाळी घरात शंख वाजवल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जा स्थिरावते. तसेच संपत्ती वाढीचा योगही तयार होतो, कारण तो समुद्राच्या मंथनाने साध्य झाला होता आणि तो माता लक्ष्मीजींचा निवासस्थान आहे. अशा परिस्थितीत जेव्हा घरात शंख वाजतो तेव्हा येथे उपस्थित असलेल्या सर्व प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा नष्ट होतात, ज्यामुळे घरात आणि कुटुंबात आनंद आणि समृद्धी राहते. याशिवाय सकाळी आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते. विशेषतः तुळशीजवळ जर तो पेटवला तर आर्थिक समृद्धी वाढते आणि तुम्हाला आर्थिक लाभ दिसून येतात. याशिवाय दिवा लावल्याने घरात देवी देवतांचे वास्तव्य होते आणि देवदेवतांची कृपा तुमच्यावर नेहमीच राहते. तसेच व्यवसाय आणि नोकरीत प्रगती होते आणि असेही म्हटले जाते की राहू, केतू आणि शनिदोष देखील दिवा पेटवून शांत होतात, ज्यामुळे व्यक्ती जीवनात प्रगती करते. तुम्हाला माहिती आहे की भगवान सूर्यदेव यांना हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. सूर्यदेवाला अर्घ्य देणे केवळ धार्मिक दृष्टिकोनातूनच फायदेशीर नाही, तर ते वैज्ञानिकदृष्ट्या देखील खूप प्रभावी मानले जाते.
अशा परिस्थितीत सकाळी म्हणजेच सूर्याच्या पहिल्या किरणांना पाणी देऊन ब्रह्ममुहूर्तात व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते. याशिवाय प्राचीन ग्रंथांमध्ये नमूद केले आहे की जो व्यक्ती सकाळी सूर्याला पाणी अर्पण करतो त्याला जीवनात संपत्ती, सन्मान आणि आनंद मिळतो. तसेच असे केल्याने भगवान सूर्याची सकारात्मक ऊर्जा शरीरावर प्रवेश करते, ज्यामुळे आत्मविश्वास आणि कार्यक्षमता वाढते. अशा परिस्थितीत तांब्याच्या कमळामध्ये पाणी भरून त्यात गूळ, लाल चंदन किंवा लाल फुले घालून सूर्यदेवाला अर्पण करा. असे केल्याने व्यवसाय आणि नोकरीत यश मिळते आणि तुमचे रखडलेले कामही वेगाने होते. 5वा क्रमांक, ब्रह्ममुहूर्तात लवकर उठणे, स्नान करणे इत्यादीद्वारे पाणी अर्पण करणे आणि मुख्य दारावर पाणी अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते आणि घरात संपत्ती वाढते. याशिवाय प्राचीन मान्यतांनुसार पाण्याच्या घटकाशी संबंधित काही कामे आहेत जी एखाद्या व्यक्तीचे नशीब उजळवण्यास मदत करतात. याशिवाय सर्वप्रथम पिपल किंवा तुळशीला पाणी अर्पण करणे खूप शुभ मानले जाते, कारण तुळशी मातेला पाणी अर्पण केल्याने घरात सुख आणि समृद्धी येते आणि गरिबी दूर होते. तसेच तुळशीची सेवा केल्याने घरात गरिबी येत नाही आणि संपत्तीची देवी लक्ष्मी घरात कायमस्वरूपी राहते. क्रमांक 8, स्वच्छता आणि दारिद्र्य स्वच्छता अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण ती केवळ आरोग्यासाठीच नव्हे तर आर्थिक समृद्धीसाठीही आवश्यक आहे. माता लक्ष्मी अशा घरात राहते जिथे घरात स्वच्छता असते, म्हणून आपल्या घराच्या स्वच्छतेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. म्हणूनच सकाळी उठताच सर्वात आधी आपण घर स्वच्छ केले पाहिजे. असे देखील मानले जाते की झाडू नेहमी योग्य ठिकाणी ठेवला पाहिजे आणि झाडू कधीही पायी हलवता कामा नये, कारण त्यामुळे संपत्तीचे नुकसान होऊ शकते. याशिवाय घरातील तुटलेली कचरा आणि खराब झालेल्या वस्तू घरात ठेवू नयेत, कारण या वस्तू नकारात्मक असतात. जर सकाळी उठताच गोड खाल्ले जाते आणि गोड बोलले जाते तर ते तुमचा संपूर्ण दिवस सकारात्मक बनवू शकते आणि तुमचे नशीब उजळवण्यास देखील मदत करू शकते. कारण शास्त्रात असे म्हटले आहे की गोड शब्द आणि सकारात्मक विचार घरात संपत्ती आणतात आणि संपत्ती वाढवतात. तसेच देवी लक्ष्मी देखील प्रसन्न होते. तसेच जेव्हा एखादी व्यक्ती सकाळी राग किंवा कडू शब्द वापरते तेव्हा त्याचा संपूर्ण दिवसाच्या ऊर्जेवर परिणाम होतो आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते. म्हणूनच दिवसाची सुरुवात गूळ, मध आणि कँडी यासारख्या मिठाईने केली पाहिजे. क्रमांक 10 म्हणजे दान करणे होय. मित्रांनो, सनातन धर्मात दान खूप पवित्र मानले जाते आणि ते संपत्ती वाढवण्याचे प्रमुख कारण देखील मानले जाते. अशा परिस्थितीत सकाळी दान करणे विशेषतः फायदेशीर आहे, कारण यामुळे संपूर्ण दिवसाची सकारात्मक ऊर्जा वाढते. जर एखादी व्यक्ती दररोज भुकेल्या किंवा गरजू गरीब व्यक्तीला अन्न किंवा कपडे किंवा पैसे दान करत असेल तर त्याचे नशीब सूर्यासारखे चमकते आणि त्याचे जीवनात शुभ परिणाम दिसून येतात. याशिवाय संपत्तीची देवी माता लक्ष्मी देखील त्यांची संपत्ती चांगल्या कामात गुंतवणाऱ्यांवर, गरीब आणि गरजू लोकांची सेवा करणाऱ्यांवर कृपा करते. क्रमांक 11 पैशांचा आदर करा. मित्र, पैशांचा आदर करणे आणि योग्य प्रकारे काळजी घेणे खूप फायदेशीर आहे. संपत्ती हे माता लक्ष्मीचे रूप मानले जाते आणि धर्मग्रंथांमध्ये असे म्हटले आहे की जिथे पैशांचा योग्य वापर आणि आदर केला जातो तिथे माता लक्ष्मी थांबते. अशा परिस्थितीत पैसे फेकून देणे, गलिच्छ किंवा फाटलेल्या जुन्या नोटा चुकीच्या ठिकाणी ठेवणे यामुळे पैशांचे नुकसान होऊ शकते. त्याचवेळी असे केल्याने तुम्हाला जीवनात आर्थिक संकटांसारख्या समस्यांना देखील सामोरे जावे लागू शकते आणि माता लक्ष्मी देखील तुमच्यावर रागावू शकते. आठवड्यातून किमान एकदा ज्या ठिकाणी पैसे ठेवले जातात त्या जागेची पूजा केली पाहिजे.
तसेच येथे कापूर किंवा धूप जाळून धूर दिला पाहिजे. याशिवाय सूर्यास्तानंतर पैसे घेणे आणि कर्ज देणे टाळले पाहिजे, कारण यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते. क्रमांक 12. कापूर जाळून कापूर शोधणाऱ्याला समृद्ध करतो. जर तुम्हाला कापूर वापरून श्रीमंत व्हायचे असेल तर यासाठी जेव्हा तुम्ही स्वयंपाकघरातील सर्व कामे पूर्ण कराल तेव्हा तुम्हाला लवंग आणि कापूर दोन्ही चांदीच्या वाडग्यात एकत्र जाळावे लागतील. असे केल्याने तुमचे घर नेहमी संपत्तीने भरलेले असेल. जरी हे करण्यासाठी तुम्हाला गुरुवारपासून सुरुवात करावी लागेल आणि 11व्या गुरुवारपर्यंत ते सातत्याने करावे लागेल. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.